नमस्कार, मी हेमंत भोसले, युनिलिंक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्यातर्फे आज आपण आलेलो आहोत जाफराबाद येथील जानेफळ या गावात अरुण पंडित यांच्या शेतावर आलेलो आहोत. त्यांना आपण एक महिन्यापूर्वी साधारण युनिलिंकची काही जैविक औषधं दिली होती. तर त्यांच्या आज मिरचीच्या प्लॉटवर आलेलो आहोत आपण. तर आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू की त्यांना काय फरक पडला आणि त्यांनी त्यांच्या भावाची जी लागण होती ती याच रोपांबरोबर म्हणजे सेम लागण आहे ती दुसरीकडे, त्याच्यात आणि याच्यात काय फरक पडला ते आता ते सांगतील. नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला काय फरक पडला ते सगळं हे करा, एक्सप्लेन करा तुम्हाला जे. मी ना आपलं युनिलिंक कंपनीचं युनिस्पेस आहे, बूस्टर आहे, त्याच्यानंतर सिलिकॉन हे 3 प्रोडक्टवरून स्प्रेमध्ये घेतले, 2 स्प्रे घेतले आणि खालून ड्रेचिंगला युनिकार्बन आणि युनिसॉईल हे 2 याच्या ड्रेचिंग केल्या. तर माझ्या प्लॉटमध्ये आणि ज्या माझ्या सेम डेटवर लागलेल्या 8 दिवस अगोदर लागलेले, 2-3 दिवस नंतर लागलेले, तर प्लॉटची आमची डेव्हलपिंग पाहिली तर माझ्या प्लॉटची आणि त्या बाकीच्या इतर शेतकऱ्यांच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. अजून त्या शेतामध्ये जर गेलं तर तिथं झाड जे आहे ते 3 ते 4 याच्या फांद्यांवरच आहे आणि इथं 10-12 फांद्या आहेत. वावर पूर्ण भरून दिसते आणि फुलांची कळीची संख्या आणि आता लहान लहान मिरचींची पण संख्या याच्यावर दिसत आहे. तर याच्यामध्ये मला असं जाणवलं की बाबा झाड डेव्हलप खूप फास्ट चांगलं होतं. आजच्या कंडिशनला पाहायला गेलं तर सिल्लोड भाग किंवा फुलंब्री वगैरे त्या भागात इतकं प्रचंड व्हायरसचा प्रॉब्लेम झालेला आहे. अनेकांनी रोपं उपटून फेकलेली व्हायरसच्या अटॅकमुळे. पण आपल्याकडे त्याचा प्रादुर्भाव अगदी क्वचित नावाला कुठेतरी दिसतो, 1 ते 2%. पण बाकीचा प्लॉट सगळा एकदम क्लिअर आहे. त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? मी आपलं युनिलिंकचं आहे ना, एक प्रिकॉशन म्हणून आणि थोडाफार 10-15% इन्फेक्शन जर असेल तर एक कर्लेक्स म्हणून प्रोडक्ट वापरलेलं आहे. आत्तापर्यंत मी त्याची 2 वेळेस स्प्रे घेतला. तर याचा मला चांगला रिझल्ट आहे. जे कोकडा म्हणतो आपण, तर कोकड्यांवर याचा चांगला प्रतिबंध आहे. तसे पंडित साहेब, मला एक सांगा, दरवेळेस जे तुम्ही खर्च करता मिरचीसाठी त्यावेळेसचा आणि आत्ताच्या ह्याच्यात किती फरक जाणवतो खर्चासाठी? याच्यामध्ये फरक आहे ना, मी आत्तापर्यंत 3 वेळेस फवारण्या झाल्या माझ्या. मी 3-3.5 हजाराचे प्रोडक्ट आणलेले युनिलिंक कंपनीचे, ते सोडण्याचे असू द्या आणि वरच्या स्प्रेचे असू द्या. जर बाहेरच्या मार्केटमध्ये गेलो तर आत्तापर्यंत समजा 8व्या दिवशी फवारणी घ्यावी लागते. जो आपल्याकडं कोकडा आहे त्यासाठी तर 300 रुपयापासून 500-700 रुपये टाकी प्रमाणाचे औषध आहे. जर ते मार्केटचे औषध जर पाहिले तर ते खूप महागडे जाते आणि या औषधामध्ये त्यांचा आणि यांचा खूप जमीन आसमानचा फरक आहे. आता हे जे वापरले मार्केटमधलं वापरलं असतं तर किती उत्पन्न आलं असं ना, आता आमचं वापरले, आता तुम्हाला काय फरक पडला? तुम्ही जे औषध आणता आणि या औषधाचा वापर केल्यानंतर तुम्हाला काय उत्पन्नाला किती फरक पडतो, काय असं वाटतंय उत्पादनामध्ये? तर खूपच जाणवतंय मला. झाडाची जी सुरुवात आहे, मी अजून तर तोडला नाही, पण माझा एक 15-1 दिवसामध्ये तोडा तयार होईल. आता झाडांच्या प्रत्येक झाडांवर 2-2, 3-3 मिरच्या आलेल्या आहे आणि फुलांची वगैरे पण संख्या चांगली आहे. आता ही फुलांची संख्या पहा, हे आणि हे मिरची लागलेली, ह्या मिरच्या 1 महिना 3 दिवस झाले, फुलं लागलेत, मिरच्या लागलेल्या आहेत. असा प्लॉट आतापर्यंत म्हणजे आम्ही आज बरंच फिरलो, काल पण फिरलो, पण तिथं कुठंच काय दिसलं नाही असं. पण हा जो आपला डेव्हलप झालेला आहे, तुम्ही जे आपले औषधं वापरून हे केलेलं आहे, खूपच फरक आहे. पण हा तुम्हाला जाणवणं फार गरजेचं आहे आणि अनेक शेतकऱ्यांना पण आमची विनंती राहील की या अशा व्हायरसच्या अटॅकच्या वेळी जर तुम्ही युनिलिंकची औषधं वापरली तर त्याचा तुमच्या शेतीवर खूप चांगला परिणाम होईल, चांगलं उत्पन्न मिळेल. त्यासाठी तुम्ही याचा अवश्य वापर करावा. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांसाठी हाच सल्ला राहील माझा. जर आपण या झाडाला आणि मातीला जर सुरुवातीपासूनच केमिकल वापरण्याची सवय लावली तर तुम्ही लागवडीपासून तर काढणीपर्यंत तुम्हाला हे आर्टिफिशियलीच करावं लागेल. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर ऑर्गॅनिक युनिलिंकचे जर तुम्ही प्रोडक्ट वापरले, जसं युनिसॉईल आहे, युनिकार्बन आहे आणि जे बूस्टर वगैरे झाडांची ताकद वाढवण्याचे हे जे म्हणजे हे काय करेल, निसर्गासोबत सामावून घे आणि आपला जो वारंवार जो आर्टिफिशियली जसं आपण एखाद्या लेकराला जसं आपण खाऊन पिऊन वाढवतो आणि जे स्वतः खाणारं पिणारं जे लेकरू वेगळं राहतं आणि जे आर्टिफिशियली राहतं, तर या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक राहतो. म्हणून युनिलिंक या कंपनीचं जर आपण याला, मी म्हणजे असं हे माझ्यासोबत आहे म्हणून हा सल्ला नाही, पण मी वैयक्तिक याच्यामधून समाधान आहे. मी मागच्या
आमचा जाफराबाद भाग म्हणजे मिरचीसाठी महाराष्ट्रातला म्हणजे हॉटस्पॉट आहे, जिथं की या मार्केटला आमच्या पर डेला 1-2 कोटीची आता उलाढाल चालू आहे या 10-12 दिवसानंतर. तर या एरियाचे आम्ही आहोत. त्याच्यामुळं मिरची हे आमच्या घराघरात आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं मिरची पीक आहे. म्हणून मला तरी वाटतं आपण सुरुवातीच्या याच्या कोर सिस्टमवर जर काम केलं, जे युनिलिंगचे प्रोडक्ट ऑर्गॅनिक प्रोडक्ट मला बेस्ट वाटले आणि प्रत्येक शेतकऱ्यांना मी हाच सल्ला देईन की हे प्रोडक्ट वापरले तर आपल्या कोर सिस्टमवर काम होईल आणि जो आपला आर्टिफिशियली काम आहे याचं काम टळेल आपलं. ओके, धन्यवाद सर. तुम्ही कंपनीला मुलाखत दिली. तुम्हाला पुढच्या या उत्पन्नाच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं धन्यवाद. याच्यातून चांगला बंगला तयार बांधायचं तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण हो ही ईश्वरी चरणी प्रार्थना. धन्यवाद सर.